बॉक्सिंगमध्ये निखत झरीनने आपला पहिला सामना जिंकलाय, तर महिला बॉक्सिंगपटू यांच्याकडून भारतीय क्रीडाप्रेमींना खूप खूप अपेक्षा आहे। पॅरिसमध्ये होणारे हे जे ऑलिम्पिक खेळ आहेत ते अतिशय जबरदस्त आहेत, कारण असं की छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं। काल झालेल्या सामन्यामध्ये सर्व क्रीडा रसिकांना पॅरिसच्या टेनिसच्या सेंटर कोर्टवर राफेल नदाल आणि अल्कराज या जोडीला एकत्र बघता आलं। तुम्ही कधीही या दोघांना कुठेही डबल्स खेळताना कधीच बघणार नाही, फक्त ऑलिम्पिक्समध्ये ही संधी मिळते आणि त्यांनी आपला पहिला सामना जिंकला देखील। ऑलिम्पिक्समध्ये जे ऑलिम्पिक विलेज आहे, जिकडे सर्व ॲथलीट्स आणि सगळे ऑफिशियल्स जे थांबतात, इथे सुद्धा खूप अनेक इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळाल्या आहेत। सर्वात आधी प्रत्येक रूममध्ये एअर कंडिशनर्स नाहीत। दुसरी गोष्ट, खिडक्यांना पडदे देखील नाही आहेत। खेळाडूंना बऱ्याच भानगडी कराव्या लागत आहेत जेणेकरून खिडक्यांवर पडदे किंवा पुठ्ठ्याच्या पलंगावर झोपण्याची कसरत हे सर्व जे स्पर्धक आहेत ते करतायत। जेव्हा तुम्ही ऑलिम्पिक विलेजमध्ये येता तर प्रत्येक ॲथलीटला चावी दिली जाते सगळ्या किट आणि पेपर सकट, आणि रूममध्ये गेल्यावर तिकडे एक पुठ्ठ्याचा पलंग ठेवलेला असतो ज्याला तुम्हालाच असेंबल करावं लागतं। तर अनेक खेळाडूंसाठी हा अनुभव खूप वेगळा किंवा आगळा वेगळा झालाय असं आपण म्हणू शकतो। पर्यावरणाकडे लक्ष ठेवून पुठ्ठ्याचे पलंग, कमी एअर कंडिशनिंग, सायक्लिनचा वापर अशा सर्व प्रयत्नांनी पॅरिस ऑलिम्पिक्स हे ग्रीन ऑलिम्पिक्स करण्याचा प्रयत्न होत आहे।